हरी बोल, हरी बोल, हरी बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ब्रह्मज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यनामोपनिषदं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणमोधामितं स्वाद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यं श्रीराधा कृष्णपदानन्दनविशाखान्वितांश्च। ओम नमः विष्णुपदाय श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिधिनामिने नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशकारिणी वंशाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यश्च पतितानां वैष्णवेभ्यो नमः। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। कमी करू थोडा कमी करू ज्याला पंख्याचा त्रास आहे त्याने थोडंसं पाठीमागे सगळे पण त्याला आम्हाला गरज नाही. माताजी अरे गीतेमध्ये घ्यायला पाहिजे असं नाही. तयारी काय जास्त करायला मिळालं नाही कारण तयारी करायला बसलो आणि प्रचाराच्या गाड्या ठीक आहे. हरे कृष्ण. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक घेऊ. 4 स्कंद 14 आहे अध्याय क्रमांक 24 श्लोक क्रमांक 61 आहे. रुद्रगीत या अध्यायात म्हणतात यो मायेद कुरूपया सुसद विहरति भूया क्षपत्य विकृति प्रिय यद्भेद बुद्धि सदिवादमुदुस्तया त्वमातंत्र भगवन प्रतिमहि। हे भगवान तुमच्या अनेक शक्ती आहेत आणि त्या अनेक रूपामध्ये प्रकट झालेल्या आहेत. अशा शक्तीद्वारे तुम्ही हे भौतिक विश्व व्यापलेले आहे आणि जरी तुम्ही हे विश्व चिरस्थायी असल्याप्रमाणेच त्याचे पालन करीत असला तरी अंततः तुम्ही याचा विनाश करता.
अशा परिवर्तनामुळे तुम्ही कधीच विचलित होत नसला तरी जीव मात्र विचलित होतात आणि म्हणून त्यांना वाटते की विश्व तुमच्यापासून विभक्त वा निराळे आहे। हे प्रभू, तुम्ही नित्य स्वतंत्र आहात आणि ही वस्तुस्थिती मी स्पष्टपणे पाहू शकतो। भाषांतरामध्ये सांगितलं गेलेलं आहे, भगवंतांच्या अनेक शक्त्या आहेत, अगणित शक्त्या आहेत आणि त्या प्रत्येक रूपामध्ये प्रकट झालेल्या आहेत। अशा शक्तीद्वारे तुम्ही काय केले, विश्व व्यापलेलं आहे आणि त्याचे निर्मिलेले आहे। जरी विश्व तुम्ही व्यापलेलं आहे चिरताही असल्यासारखं भासत असेल तरी विश्व चिरताही नाही। कारण का की त्याचा विनाश, त्याचं पालन तुम्हीच करता आणि अशा परिवर्तनाने तुम्हाला विचलित होण्याचं कारण नाही, कारण तुम्ही विचलित होऊ शकत नाही। विचलित होता जीवात्मा आणि म्हणून असे वाटते की हे विश्व तुमच्यापासून निराळ्याने विभक्त आहे। हे प्रभू, तुम्ही नित्य स्वतंत्र आणि वस्तुस्थिती मी स्पष्टपणे पाहू शकतो। तात्पर्यामध्ये प्रभुपादाच्या भक्तांच्या द्वारा भगवान श्रीकृष्ण अगणित शक्तीने संपन्न आहे असे ते स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे आणि या शक्तीचे अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ शक्ती असे 3 प्रकारे वर्गीकरण करता येते। आध्यात्मिक जग आणि भौतिक जग अशा विभिन्न प्रकारच्या वैश्विक अभिव्यक्ती आहेत आणि जीव ही विभिन्न प्रकारचे आहेत। काही जीव बद्ध आहेत तर काही शाश्वत दृष्ट्या मुक्त आहेत। शाश्वत दृष्ट्या मुक्त असणाऱ्या जीवांना नित्य मुक्त असे म्हटले जाते, कारण ते कधीच भौतिक शक्तीच्या संपर्कात येत नाही। तथापि काही बद्ध जीव या प्राकृतिक जगतामध्ये बद्ध झालेले असतात आणि म्हणून ते स्वतःला भगवंतापासून विभक्त मानतात। ते भौतिक शक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे जीवन सदैव क्लेशदायक असते। ते सदैव दुःखी असल्यामुळे असे मानतात की भौतिक शक्ती अतिशय त्रासदायक आहे। वास्तवाचे चित्रण एका वैष्णव कवीने पुढील प्रमाणे केले आहे। कृष्ण धुळीसे जीव अनादि बहिर्मुख, अतएव माया तारे देह संसार दुःख। जेव्हा जीवाला भगवंताचे विस्मरण होते आणि तो भगवंताचे अनुकरण करून स्वतंत्रपणे उपभोग घेऊ इच्छितो, तेव्हा आपण भोक्ता असून भगवंतापासून विभक्त आहोत या खोट्या मिथ्या धारणेची त्याच्यावर पकड बसते। म्हणून आध्यात्मिक शक्ती असणाऱ्या जीवाला ही भौतिक शक्ती अतिशय त्रासदायक असते, पण ही शक्ती भगवंतासाठी कधीच त्रासदायक नसते। खरे तर भगवंतासाठी भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती त्या दोन्ही शक्ती सारख्याच आहेत। या श्लोकामध्ये भगवान शिवाने स्पष्ट केलेले आहे की भौतिक शक्ती भगवंतासाठी कधीच त्रासदायक नसते। भगवान सदैव स्वतंत्र असतात, परंतु जीव स्वतंत्र नसल्यामुळे आणि स्वतंत्रपणे सुखी होण्याच्या त्यांच्या भ्रामक संकल्पनेमुळे त्यांच्यासाठी भौतिक शक्ती त्रासदायक असते। परिणामतः भौतिक शक्ती भेदाची वा भिन्न तत्वाची निर्मिती करते। मायावाद दार्शनिकांना या वस्तुस्थितीची जाणीव नसल्यामुळे ते भौतिक शक्तीतून सुख इच्छितात। तथापि वैष्णव तत्वज्ञानाला भगवंतांचे परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो भौतिक शक्तीमध्ये असूनही त्याला तिचा त्रास होत नाही। याचे कारण म्हणजे भौतिक शक्तीचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करता यावा किंवा कसा करावा असे त्याला माहीत असते। प्रशासनातील अपराधी विभाग आणि सामाजिक विभाग नागरिकांच्या दृष्टीने निरनिराळे असतील, परंतु प्रशासनाच्या दृष्टिकोनातून दोन्ही विभाग सारखेच आहेत। अपराधी विभाग अपराध्यांच्यासाठी त्रासदायक असतो, पण आज्ञाधारक नागरिकांच्यासाठी नव्हे। त्याचप्रमाणे ही भौतिक शक्ती बद्ध जीवांसाठी क्लेशदायक असते, परंतु भगवत सेवेमध्ये
रमलेल्या मुक्तात्म्यांशी तिला काहीच घेणे नसते. महाविष्णू आपल्या पुरुष अवताराद्वारे पुरुषोत्तम भगवंताने अखिल प्राकृतिक विश्व निर्माण केले. भगवंत केवळ श्वसनावाटे असंख्य ब्रह्मांडे बाहेर काढून विष्णू रूपाने त्यातील अभिव्यक्तींची निर्मिती आणि पालन करतात. नंतर संकर्षण रूपाने ते भौतिक विश्वाचा संहार करतात. या विश्वाची निर्मिती, पालन आणि संहार करून भगवंत प्रभावित होत नाहीत. भगवंतांची विविध कृत्ये सूक्ष्म जीवांसाठी निश्चितच त्रासदायक असतात, ठरत असतात, पण स्वतः भगवंत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्या कृत्यांचा त्यांच्यावर कधीच प्रभाव पडत नाही. भगवान आणि इतर कोणताही शुद्ध भक्त भेद बुद्धीने अंध न बनताही वस्तुस्थिती स्पष्ट पाहू शकतो. भक्तांसाठी भगवंत परमश्रेष्ठ चेतनेचे संपन्न आहेत. ते सर्वशक्तिमान असल्यामुळे त्यांच्या विभिन्न शक्ती देखील आध्यात्मिकच असतात. भक्ताच्या दृष्टीने कोणतीच गोष्ट भौतिक नसते, कारण भौतिक अस्तित्व म्हणजे भगवंताची केवळ विस्मृती होय. हरे कृष्ण. हे जग कसं आहे, नित्य पण आहे आणि अनित्य पण आहे. नित्य कसं आणि अनित्य कसं? तर आपल्याला आपण या जगामध्ये संसार करण्यास रंगलेला आहे. वास्तविक हा संसार सुखी बनवण्यासाठी जीव अनेक प्रकारची योजना, पण शास्त्र असं सांगते की हे संसारात जो जीव रमतो आणि भगवंताशी विमुख होतो, सन्मुख आणि विमुख, भगवंताशी विमुख जीव झाला की तो जीव बद्ध अवस्थेत असतो किंवा बद्ध होतो. म्हणून अनेक आचार्यांनी स्पष्ट केलंय की दान, सर्वश्रेष्ठ दान कोणतं? की प्रभुपाद सांगतात की भरकटलेल्या जीवाला सत्संगात आणणे किंवा भगवंताच्या सन्मुख आणणे याच्यासारखं दान नाही, कोणतंच दान. हे दान इतकं सर्वश्रेष्ठ आहे, तुम्ही कोट्यावधी रुपये जरी दिले तर त्याची गणना होत नाही. कारण जीव ज्या सन्मुख येतो भगवंतांच्या, त्यावेळेला जीवाची खरी अवस्था सुरू होते. निद्रा अवस्था आणि जागृत अवस्था या दोन अवस्था आहेत. जेव्हा भगवंताच्या संपर्कात जीव येतात त्याच वेळेला जीव निद्रा अवस्थेतून जागा होतो. म्हणून शिवजी सुद्धा सांगतायत की हे ब्रह्मांड भगवंताने बनवले आणि मला जे कार्य दिले ते मी चांगल्या प्रकारे कार्य करतो. भगवान शिवांचं कार्य कोणतं आहे? संहार करणे, परंतु त्यांचं कार्य दुसरंही काय? भगवान शिवजी काय करतात की अनन्य जीव त्यांच्या नादी लागले. जसं लहान मुल आईला आणि वडिलांना हट्ट करते, मला हे दे, मला ते दे. ज्या वेळेला लहान मुल इतकं त्रास देतो की ज्यावेळेला आई म्हणते की हे घे, मला माझ्या कामामध्ये व्यस्त राहू दे, असं जीवाचं आहे. शिवजींच्या उपासकी शिवजींच्या आहेत ते कोणत्या ना कोणत्या कारणानं त्यांच्या भक्तीला लागले. असा एकही जीव, मला वाटते की असा एकही जीव आहे असा नाही की तो शिवजीला भक्त सोडून अभक्तांचं सोडत शिवजीला असं प्रार्थना करतो की हे भगवान, हे भोलेनाथ कृपा करा आणि मला भगवंताच्या चरणावर आश्रय द्या. असं होतं. शिवजी काय करतात, एकदा घे, तुला काय पाहिजे, त्याचं भोलेनाथ नाव आहे. एक कथा सांगते, मला माहित नाही तुम्हाला भक्तांनी सांगितले असेल तर. पार्वती एक वेळा शिवजीला म्हणतात 24 तास तुम्ही रात्रंदिवस कैलास करता, नुसतंच बसून आहात, काहीतरी काम धंदा करा, काहीतरी उद्योग धंदा करा.
शिवजी म्हणतात की काय होतं तुम्हाला? बघा पृथ्वीवरती बघा, कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे, कोण काय आहे, कोण व्यापारी आहे. तुम्ही काय करा, तुम्ही काय करा, तुमचा एक नंदी आहे, तुमच्या मित्रांच्याकडे भगवंताकडे जा, ठाकूरजींच्याकडे जा, कृष्णाकडे जा, आणि त्यांच्या असंख्य गायी आहेत, त्यांच्या असंख्य बैल आहेत, त्यातला एक बैल मागून आणा, ही जोडी तयार करा आणि तुम्ही शेती करा. कोण म्हणते? पार्वती. शिवजी म्हणतात ठीक. शिवजी जातात आणि गेल्यानंतर दोघांची गळाभेट होते, एकमेकाला दंडवत प्रणाम करतात. कृष्ण म्हणतात काय काय करू मी तुमच्यासाठी? काय नाही, तुमचा नंदी द्या, तुमची शेती द्या, तुमचा बैल द्या मला, नंदी, मी शेती करायची इच्छा आहे पार्वती मातेची. पार्वती माता अगोदर काय करतात की कृष्ण चतुराय म्हणून सांगतात. तुम्ही काय करा, कृष्ण चतुराय सावधा. ज्या वेळा पीक तुम्ही पेराल किंवा त्यात लागवड कराल आणि जेव्हा पीक येईल त्यावेळा तुम्ही काय करा, जमिनीतलं त्याला द्या आणि वरच आपल्याला. असं कृष्णाला सांगतात की जमिनी खालचं पीक तुम्हाला आणि वरती आहे ते आम्ही घेऊन जाणार. मग ठीक आहे म्हणतात. मग करायचं काय, तुम्ही काय करणार? शिवजी म्हणतात काय नाही, मी बटाटा आलू. ठीक आहे, बटाटा करतात, बटाटा तयार होतो, वरची हिरवा घास आहे. शिवजी म्हणतात काय सुंदर आता घास आला. पार्वती माता खुश होणार म्हणून ते कापतात, नंदीवर घालतात आणि खालची जी काही बटाटा आहे ती भगवंताला देतात. आल्यानंतर पार्वती माता म्हणतात किती सुंदर सुंदर असं मी तयार पीक आणलेलं आहे, त्याचं काय करायचं तुझं तू बघ आता. पार्वती माता म्हणतात काय आता कपाळावर हात मारून काय, आता तुम्ही चूक केलेली आहे, ठीक आहे, आता काय करा, परत जा, दुसरं पीक घ्या आणि कृष्णाला सांगा वरच तुमचं खालचं. एक कथा सांगितलं नाही, ठीक आहे म्हणतात. कृष्णाला तसं सांगतात भगवंतांना. कृष्ण म्हणतात तुम्ही जे कराल. मग करायचं काय, तर काय नाही, मी आता बाजरी करणार. बाजरी कर, ठीक आहे. बाजरी चांगली उत्तम येते, ती कंस फुटतात आणि तिथे ठेवतात आणि बाकीचे सडा सहित कैलास पर्वताला घेऊन येतात. पार्वती माता म्हणतात मग शोधताय तुम्ही प्रतिमा, आता काय करा, शेवटीच एकच उपाय, अजून एक करा. काय करू, वरच आमचं खालचं आमचं मधलं कृष्णाचं भगवंताच. ठीक आहे, तसेच येतात तसेच सांगतात. कृष्ण म्हणतात आता काय काय नाही, वरची बाजू आणि खालची बाजू आमची, मध्ये जे आहे ते तुमचं. मग काय करायचं, मका करायचं. ठीक आहे, मका काढून देतात, सडासरी ताटे घेऊन येतात. पार्वती माता मध्ये तुमच्याच्यानं काही होणार नाही, तुम्ही बसा. नंतर कैलास पर्वत त्यांच्याच पाठीमागून भगवंत येतात, कृष्ण येतात आणि मातेला म्हणतात माता ह्याला म्हणायचं भोलेनाथ, स्वतःसाठी काही ठेवून घेत नाही. ते काय करतात, सर्व जगाला सर्व सृष्टीला देऊन टाकतात. ते घेतात काय, माझं नाव. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून इथं सांगितले गेले की जेव्हा जीवाला विस्मरण होतं भगवंताचं, त्यावेळेला जीवाला दुःख आणि क्लेश येतात. ज्यावेळेला जीव भगवंताच्या सन्मुख येतो त्यावेळेला जीवाची खरी अवस्था सुरू होते. म्हणून चैतन्य महाप्रभू काय सांगतात की जीवेला सोडू पहिले कृष्ण नित्य दास. जीव वास्तविक कुणाचा दास आहे, भगवंताचा दास आहे. तर दास्य तत्व जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपण बिनधास्त राहत नाही. दास
कुणाचा दास? भगवंताचा दास. आणि आणि काय म्हणतात? दास बिनदास आणि दास बिनदास आणि बॉस सदा उदास. बॉस सदा उदास आणि दास नेहमी बिनदास. आपण कसे आहोत? बिनदास आहोत, काही होते. म्हणून ज्या वेळेला भगवंताच्या संपर्कात जीव येतो त्यावेळेला त्याची खरी मुक्त अवस्था सुरू होते. म्हणून शिवजी तुला काय म्हणतात? हे जीव, हे जे विश्व आहे जरी अनित्य असेल तरी सुद्धा जे भक्त आहेत ते नेहमी मुक्त अवस्थेत असतात. आणि ज्यावेळेला भगवंताने ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेला भगवंताने सर्वांना समदृष्टीने पाहिले. भगवंत काय म्हणतात? मी कुणाला द्वेष करत नाही. पण भगवंताला प्रिय कोण आहे? त्यांच्या नादी लागलेला जो जीव आहे तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे. म्हणून जीवाची मूळ स्थिती मायावादी दार्शनिकांना या वस्तुस्थितीची जाणीव नसल्यामुळे भौतिक शक्तीतून सुटू इच्छितात. परंतु काय होते? वैष्णव तत्वज्ञानाला भगवंतांचे परिपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो भौतिक शक्तीत असूनही त्याला त्रास होत नाही. ज्याला त्रास, बघा, दुःख आहे, क्लेश आहे, त्रास आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी या सर्वांनाच आहे. परंतु एक मांजरीनं आपल्या पिलांना कसं ठेवते आणि मांजरीनं आपल्या भक्ष्याला कसं करते, त्याच पद्धतीने या जगामध्ये रीत आहे की अनंत कोटी असे जीवात्मे आहे की भगवंताची भक्त होऊन भगवंताच्या धामात गेले किंवा मुक्त झाले. म्हणून ह्या कलियुगामध्ये जो 10,000 वर्षाचा सुवर्ण योग आहे त्या 10,000 वर्षाच्या सुवर्ण युगामध्ये आपण जीवात्मे भगवंताच्या भक्तीला लागलो किंवा त्यामध्ये आलो आपण किती भाग्यवान असेल. इथून पुढचा काळ किती वाईट परिस्थिती आहे, अतिशय डेंजर परिस्थिती आहे कलियुगाची. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवत सेवाच केली पाहिजे, नित्य भगवत सेवा. जरी हे विश्व अनित्य असेल तरी सुद्धा हे विश्व भगवंताने निर्माण केलेलं भक्तांसाठी सुखदायक आहे. त्या श्लोकाचा अर्थ श्री प्रभुपादांच्या भक्तांनी दिलेला आहे. म्हणून तुमच्या शक्त्या कशा आहेत? अगणित आहे. त्या शक्तीमध्ये तुम्ही काय करता? तुमची शक्ती, त्या शक्तीमध्ये तुम्ही विश्व व्यापलेलं आहे. भगवंत जसं सूर्याचं उदाहरण आहे. सूर्य जेव्हा प्रकाश देतो त्यावेळेला तो सूर्य काय करतो? असं म्हणतो का मला इथंच प्रकाश द्यायचा आहे, मला इथंच द्यायचा आहे? असं होत नाही कधीच. मग ते सूर्य काय करतो? समदृष्टीने प्रकाश देतो. तसे भगवंत काय जीवनात समदृष्टीने मुभा देतात. परंतु एक वैष्णवाच्या नादी जर लागला किंवा वैष्णवाने एका जीवात्म्याला भगवंताच्या नादी जर लावलं त्यासारखं दान पुण्य नाही. मनुष्यानं दान, यज्ञ, दान, तप कधी त्यागायचं नसतं. आता दान कुणाला द्यायचं आहे आपल्याला सर्वांना माहित आहे. यज्ञ काय करायचं आहे तोही माहित आहे. तप कोणतं करायचं आहे? कोणतं सांगा? तप म्हणजे काय? कोणतं तप करायचं? आपण तप केलं पाहिजे. कोणतं तप? विचारलं चालते ना? तप कोणतं? दान, यज्ञ, तप. तपस्या कोणती करायची आहे? तो यज्ञ झाला. तपस्या कोणती? दान आपल्याला माहिती आहे. भक्ती सेवेला दान देणे, भगवंतांना दान देणे, भगवंताच्या भक्तांना देणे, मंदिरात देणे किंवा त्यांच्यासाठी जे काही आणणे. यज्ञ तो यज्ञ हरिनाम संकीर्तनाचा यज्ञ आहे. भगवंतांना भोग लावणे, देवासाठी चालणे, परिक्रमा करणे हा सुद्धा यज्ञच आहे. आता तप म्हणतो तपस्या हेच तप आहे की भगवंतांच्या भक्तीमध्ये जे आड येते त्याला बाजूला साधे. ही तपस्या, ही तपस्या महान आहे. भगवंताचं नेत्र कसं आहे आपल्याला माहिती आहे. कमळाच्या पाकळीप्रमाणे त्यांचं नेत्र आहे. दामोदर राष्ट्रमध्ये नेत्र असा शब्द आहे बघा. काय काय मूळ नेत्र. हा, असं नेत्र. भगवंताचं नेत्र जरी आपल्याला शांत वाटत असेल तरी त्या नेत्रामध्ये भय आहे. ते आपल्यासाठी नाही तर कोणासाठी भय आहे की त्यांच्या नेत्रातल्या भयानं सूर्य प्रकाश देतो. त्यांच्या नेत्राच्या भयानं अग्नी प्रज्वलित होतो. त्यांच्या नेत्रातल्या भयानं
इंद्र पाऊस पडला. त्यांच्या नेत्रातल्या भयाने चंद्र आहे तो सगळ्यांना रसाचा पुरवठा. वृंदावनामध्ये यशोदा माता ते नेत्र बघून भगवान श्रीकृष्ण आपल्या लल्लाचं नेत्र बघून त्या इतक्या भावविभोर व्हायच्या की त्या नेत्रातनं बघून आपल्या नेत्रातनं अश्रुधारा यायच्या. आणि त्या अश्रुधारा ज्या वाहत असायच्या त्याला भगवान नेत्रपान करायचे, स्तनपान करायचे. आणि यशोदा माता नंतर त्यांना झोपवण्यासाठी कथा सांगायच्या. कथा कोणत्या? आपण देतो त्या कथा नाही. रामायण की कसं राम जे आहेत ते दशरथ नंदन राम. दशरथ नंदन राम यांना सीतामया यांच्याशी विवाह झाला. तर कृष्ण त्यावेळेला बोबडेपणाने म्हणायचे की सीताचं भाग्यच आहे मैया. थोडस याच्यामध्ये जाऊया आपण वृंदावनाच्या कथेत. तर यशोदा माता म्हणायचं नाही कृष्णाचं भाग्य, रामाचं भाग्य. तेव्हा कृष्ण हसायचे. आता रामाचं भाग्य कसं हो? आता तर आपण जर म्हणतो की भगवान राम हे आहेत, विष्णू आहेत किंवा राम आहेत, त्यांच्या सेवेला अनंत अशा पत्नी आहेत. तर हे जी सीतामय्या आहे त्या सीतामय्याचं अहोभाग्य आणि रामाचं अहोभाग्य दोन्ही एकच आहे. परंतु ह्या लीला सांगताना भगवंताला कृष्णाला अतीव आनंद व्हायचा. आणि ह्याच लीला नंतर परत चैतन्य महाप्रभूला सांगितलं गेलं. आणि चैतन्य महाप्रभू काय करायचे की हे नाटक किंवा ती नाटिका करायचे सादर. चैतन्य महाप्रभू त्या पूर्वी घडलेले का. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं नेत्र इतकं सुंदर आहे, परंतु त्या नेत्रात ह्या ब्रह्मांडात काही काय घडतं त्याचं वर्णन सुंदर असं केलेलं आहे आचार्य. आज मला एवढा अभ्यास करता आला नाही, त्याचं कारण येत नाही. म्हणून ते नेत्र भक्तांसाठी कसं आहे, किती आल्हाददायक आहे. कमळाची पाकळीसारखं नेत्र आहे कृष्णाचं. पण ह्या नेत्रामध्ये अनेक गुपित लपलेले आहेत. आणि नेत्रानं कृष्ण काय करतात, जिकडे जिकडे पाहतात तिकडे आपल्या शक्त्या कार्यरत करतात. भगवंताच्या शक्त्यापेक्षा विभिन्न अशा इतक्या त्या ब्रह्मांडात, प्रत्येक ब्रह्मांडात, इथं गोळेश्वर मध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्येच नव्हे तर ह्या अनेक ब्रह्मांडामध्ये जी ब्रह्मांड आहेत त्याच्यामध्ये आम्ही शक्त्या कार्यरत करतात भगवंताच्या. त्या शक्त्या इतक्या सुंदर आणि इतक्या महान आहेत की त्याची गणना होत नाही. म्हणून ते भगवंत तुमच्या अनेक शक्त्या आहेत त्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत. अशा शक्तीद्वारे तुम्ही विश्व निर्माण केलेले, व्यापलेले आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः काय करतात, प्रकट करतात आणि ह्या लीला करण्यासाठी त्यामध्ये सहभागी होतात. नंदनंदन यशोद भगवान श्रीकृष्ण किती महान आहे. एखादा एक दोन शब्द आपण सांगू शकता भगवान श्रीकृष्ण कशी महान आहे. एखादं उदाहरण द्या, एखादं काय थोडस याच्याबद्दल कोण सांगू शकतो. कृष्ण महान असून सुद्धा कृष्ण काय करतात बघा, आता भक्तांनी कार्य दिले. आता अनेक भक्त आहेत, अनेक भक्त सेवा करतात. पण वास्तविक 3 गुणाद्वारे होतात सेवा, रजतम सत्व. पण सत्वाच्याही पलीकडे भक्त आहेत तरी सुद्धा हे कार्य कसं होतं म्हणतो आपण मी केलं. भगवंत काय म्हणतात, भगवंत त्यामध्ये हस्तक्षेप करून काय करतात, ते कार्य पूर्ण करतात. परंतु त्याचं श्रेय गुण देतात भक्ता. इतकं महान भगवंत किती महान आहे बघा. भगवंत इतके विभू असून सुद्धा यशोदेच्या मांडीवरती दिला. त्यामध्ये अनेक कथा सांगता येईल बघा की अर्जुन आणि कृष्ण जेव्हा एका ठिकाणी असे फिरत होते तेव्हा अर्जुनाच्या मनात प्रश्न की ह्या विश्वात महान कोण आहे. कधी कधी इथून बाहेर गेलो की आपण मायेच्या तावडीत पडतो.
त्यामुळे कृष्ण कसे आहेत, कोण आहेत, महाराज काय आहेत, त्यांचे विश्व काय, आपण कोण आहे काय, सगळा विसर पडतो आणि होतं काय की आपण त्यामध्ये त्या विषयात पडून जातो. मग भगवंताने विचारलं, अर्जुना तुझ्या मनात प्रश्न आहे तो विचार. मग अर्जुन म्हणतात की कृष्णा ह्या ब्रह्मांडात महान कोण आहे, मोठं कोण आहे, सर्वात मोठं सर्वात महान कोण आहे. कृष्ण म्हणतात मला तर काही भूमी दिसते, ही भूमी दिसते, जमीन दिसते, किती महान किती मोठी आहे, काय त्याला गणित आहे. परंतु ही भूमी तर मोठी कशी हो, तिला समुद्रानं मापलेलं आहे, समुद्रानं आच्छा दिलेला आहे, समुद्र महान मोठा आहे ना त्या भूमीपेक्षा, कसं नाही. मग कृष्ण म्हणतात समुद्र मोठा असेल, समुद्र मोठा कसा, कारण त्याला अगस्त मुनी पिऊन टाकलं, बरोबर. मग अगस्त मुनी मोठे असायला पाहिजे, पण अगस्त मुनी तरी मोठे कसे, कारण ते एका कोण्यामध्ये आकाशामध्ये चमकत आहेत तारा म्हणून, आकाश मोठं. मग भगवान सांगतात की आकाश मोठं कसं, कारण मी वामन अवतारात एका पावलामध्ये विश्व केलं आहे. हे आकाश मी एका पावलामध्ये व्यापलेलं आहे, मग मोठं हो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम कृष्ण महान. परंतु काय होतं, विषय अनेक डोक्यामध्ये असल्यानंतर कृष्ण कोण आहेत, कसे आहेत, महान आहेत, कसे काय आहेत हे आपल्याला लवकर समजत नाही. म्हणून प्रभुपाद म्हणतात की सतत सतत माझं स्मरण केलं पाहिजे. जर भक्ताचा सण नसेल ना तर श्रीमद भागवताचा सण घ्यायला पाहिजे. आता तुम्ही सर्वजण इतके महान आहेत की तुमचे इथे भक्त येतात आमच्याकडे फक्त महिन्यातून एकदा किंवा 1.5 महिन्यातून एकदा प्रभुपाद येतात, प्रभूजी येतात आणि निगडीची काही भक्त 2 असतात ते येतात, पण ते प्रवचन सांगत नाही. ते येतात, आपले प्रसाद घेतात, आमची गाठ घेतात, आम्हाला दर्शन देतात आणि त्यांच्या कामात. आम्हाला सुंदर दास प्रभू आहेत, कधी कधी इथं आलेले परवा प्रभूजी आहेत ते राम गोविंद प्रभू, ते पण येतात त्यांच्याबरोबर. पण भक्ताचा संघ तुम्हाला फार मिळतो, तर तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात. आम्ही तुमचे दास. मी तर तुम्हाला काय सांगणार की इथं भक्तांनी तुम्हाला काय सांगितलेलं नाही असं नाही, परंतु प्रभूजी मला परवा म्हणले की इथं कराडामध्ये दीपदानाने काहीतरी हॉटेलवरती कीर्तन आहे. मी त्याला सहज म्हणले प्रभूजी मला जर प्रवचनाची सेवा असेल तर मी येतो. एवढ्या लांब येण्यासाठी फक्त काय तिथं दीपदान आहेच, भक्त पण आहेच तिथं. माताजी पटकन म्हणले की येणाऱ्या रविवारी पुण्यातून या. माताजी तुमचे सर्वांचं धन्यवाद की तुम्हाला मला थोडीशी तुम्ही सेवा दिली, ही मला फार, कारण सेंटर झाल्यापासून मी मला ते पहिल्यांदाच इथं प्रवचन आलं. तर असो भगवान श्रीकृष्ण इतके महान आहेत की अनेक आचार्य त्यांच्याबद्दल सांगत असतात, अनेक आचार्यांनी सांगितले, परंतु त्यांची महानता काय समजत नाही. हरे कृष्ण हरे कृष्णा 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 हरे हरे. भक्ती आपण म्हणतो किंवा भक्त म्हणतात, महान भक्त म्हणतात, वरिष्ठ म्हणतात की भक्ती 16 वर्षी पुढे. खरंच आहे, तर मायाशी युद्ध आहे. भक्ती योग, भक्तीमध्ये काय ज्ञान आहे, कारण मी भगवंताचा हे ज्ञान झाल्याशिवाय जीव भगवंताच्या नादी लागतो. जो आपण भक्ती करतो परंतु मी भगवंताचा आहे, भगवंताचा दास आहे असं म्हणल्याशिवाय जीवाला वास्तविक भगवंताच्या नादी लागता येत. भक्तीमध्ये कर्म पण आहे, तर कारण भगवंतासाठी हे काही केले विना जीवाला चैन पडत नाही. म्हणून भक्तीमध्ये योग सुद्धा आहे, कारण भगवंताचे चिंतन करता करता त्यातून जीव आपोआप ध्यान धारणा करू लागतो. म्हणून भक्तियोग, भक्तीमध्ये कर्म आणि भक्तियोग सुद्धा हे 3 पॉइंट महत्वाचे. म्हणजे ज्यावेळेला आपण भक्तीमध्ये काम करतो, कार्य करतो, ते कार्य सर्वोत्तम आहे.
म्हणजे काय? कर्म. भगवंत काय सांगतात की सुरुवातीला जे तू कर्म करतोस काही असो ते कर्म मला अर्पण कर, कारण त्या कर्मातून नंतर मला अर्पण केल्यानंतर ती कर्म तर शुद्ध होतात, परंतु होते काय की त्या कर्मातून तुला मी ज्ञान देण्याची इच्छा होती. आपल्याला इच्छा होती भगवंताचं ज्ञान देण्याची, आणि भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर आपण भक्तीला लागतो, आणि भक्ती सुरुवात झाल्यानंतर भगवंतावर प्रेम करण्याची इच्छा होती. आणि भगवंतावर प्रेम म्हणजे सर्वश्रेष्ठ योग. भगवंतावर प्रेम करण्यासाठी काय लागतं? दोन गोष्टी लागतात, आत्मसमर्पण आणि काय? वेदांत चैतन्य प्रभू जे आहेत त्यांनी दोन मुद्दे सांगितले होते. कोण कोण होतं बैठकीला? त्यांची शरणागती आणि आत्मसमर्पण. आत्मसमर्पण कोणी कोणी केलं? कितीतरी अशा पूर्वी घडलेल्या कथा आहेत. त्या समर्पणाला काय होतं? भगवंतावर प्रेम, भगवंतावर विश्वास. भगवंतावर प्रेम जडल्याशिवाय आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. कारण असं सांगितलंय, जेव्हा आपली भक्तिलता सुटते याचा अर्थ आपण काय होतो? भक्तीमधून बाजूला जातो. तर ती भक्तिलता परत टवटवीत करण्यासाठी उपाय म्हणजे एकच, भक्तांचा संग. भक्तांचा संग. या भक्ताच्या संगतीमध्ये काय होतं? आपली बॅटरी चार्जिंग होते. आता बघा, आपण आता सत्संगामध्ये आलोय, पुढच्या आठवड्यापर्यंत आपण एकदम नव्हतो, कारण सत्संग हे परम औषध आहे. प्रभुपादांनी सत्संगावरती अनेक चटकुले सांगितलेले आहेत, अतिशय मी लिहून ठेवले काय ठराविक बाबी. तर सत्संग असेल तर जीवन आहे. एक पोलिओचा डोस लहानपणी दिल्यानंतर परत आपण मोठं होतो, जन्मावर बघायला लागत आहे, तसं भक्तीचा एक डोस सत्संगात मिळतो, आणि तो डोस आपल्याला कार्य करतो. प्रभुपाद म्हणतात, जो सत्संगात जीव येतो तो जीव कधीच त्याचा ऱ्हास होत नाही, कारण तो जीव भगवंतापर्यंत जातो. म्हणून ज्या वेळा जीवाला समजतं आपण कोण आहोत आणि आपलं कार्य काय आहे, हे कार्य ज्यावेळा आपण करतो त्यावेळा हे कार्य इतकं शुद्ध होतं की हेच कार्य भगवंतांना आपण ज्या देतो त्याला भगवंत आपल्याला नीट करतात. भक्तांचं सर्व कार्य जे आहे बघा, भगवंत काय करतात? भक्त ज्यावेळेस त्यांच्या सन्मुख येऊन सेवा करतो, कार्य करतो, जीवन जगतो, त्यावेळेस भगवंत काय करतात? असे घेतात आपल्या हातामध्ये त्याचं कार्य, त्याचं पाप, त्याचं पुण्य जे काय असेल ते, आणि काय करतात? फुकून टाकतात किंवा टिचकी मारतात. म्हणून या प्रमाणात महत्वाचं काय आहे की शिवजी सुद्धा स्मशानामध्ये आपल्या अंगावरती राग उडवून घेतात, परंतु कुणाची? ज्याला राम म्हणजे तेच. इतरांचे राग उडवून घ्यायला शिवजीला टाइम नाही. तसं म्हणतात, ही भूतनाथ आहे. शिवजीच्या त्यामध्ये अजून भरपूर कथा आहे, परंतु त्यासाठी 5-7 प्रवचन व्हायला की हे शिवजी जे आहेत काय करतात? भगवंतांच्या भक्तासाठी त्याच्या पाठीमाग त्रिशूल गुण असतात नाही त्याचं रक्षण करण्यासाठी. जसं मारुती त्यांचाच अंश आहे. म्हणून श्रीराम भगवंतांनी काय सांगितले मारुतीला की तुम्ही पृथ्वीच्या अंततक ह्यासाठी इथं थांबा आणि माझ्या भक्तांचं रक्षण करा. हरे कृष्ण.
वृंदावनामध्ये जे भक्त आहेत ते भक्त विशेष आहेत. कारण तेथील जे पक्षी आहेत, ते जे ओरडतात ना, ते राधा कृष्ण या नावानेच त्यांची हाक असते. इतकी महान आहेत पशुपक्षी. म्हणून वृंदावनात जेव्हा भगवंतांच्या नंदभवनामध्ये त्यांचे दास होते, त्याच्या दासांचं नाव ठराविक आहे. रक्तक आहे, पत्रक आहे, चित्रक आहे, अशी इत्यादी त्यांचे दास आहेत. ज्यावेळेला आता भगवंताला आपण पाहतो, भगवंताला पाहण्यात अनेक भक्त वेगवेगळ्या प्रकारे बघत पाहतात. भगवंताचं स्मित हास्य आहे ओठावरचं, ते स्मित हास्य आपल्याला अनेक दुःख, क्लेश, जरा, व्याधी ह्यातून आपल्याला सोडवतो. कारण त्यांच्या हास्याकडे जर पाहिलं आपण तर आपणच आपल्याला विसरतो. बघा, एखाद्याचा सुंदर चेहरा जेव्हा आपल्याला समोर येतो त्यावेळेला आपले दुःख विसरतो असं म्हणून त्यांच्या त्याच्यात भक्त जे आहेत त्या महालामध्ये कार्य करणारे त्यांच्याला भगवत बघून स्मित करतात. हे स्मित कसं वाटतं त्यांना की त्याला एवढा आनंद होतो की एखाद्या दासाला वेतन मिळतं नाही पगार, तेव्हा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद त्याला होतो, इतका आनंद होतो. तर इतकी प्रसन्नता भगवंताच्या चेहऱ्यावरती आहे आणि भगवंत इतकी सुंदर स्माइल करतात की हे स्माइल असे इतकं स्माइल सुंदर आहे भगवंताचं, त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. जेव्हा वेळू म्हणजे जे बासुरी आहे भगवंताची, ती त्यांच्या ओठाला लागल्यानंतर त्यांचे जे वंशज आहेत पाठीमागे, ते स्वतःला इतके धन्य मानतात की माझा पुत्र किंवा माझे वंशज भगवंताच्या ओठाला स्पर्श करतात. इतका त्यांना आनंद होतो की भगवंताच्या चेहऱ्याकडे जर आपण बघितलं किंवा भगवंताच्या चेहऱ्याकडे बघण्याचे आपल्याला ज्ञान पाहिजे, ज्ञान हवं आहे. ते भक्तात इतके सुंदर असं भगवंताच्या चेहऱ्याकडे बघायचं आहे की ती स्माइल आपल्याला फक्त प्रसन्नच करत नाही, तर ती स्माइल भगवंताच्या धामात घेऊन जाण्याची शक्ती आहे. एवढं भगवंताच्या स्माइल मध्ये शक्ती आहे. म्हणून रूपाजी एका ठिकाणी म्हणतात की जेव्हा भक्त भगवंताच्या सन्मुख येतो, जीव एखादा भगवंताच्या सन्मुख येतो, तेव्हा त्याची खरी अवस्था सुरू होते. कोणती अवस्था? भगवंताकडे जाण्याची किंवा भगवत धामात जाण्याची. ही अवस्था एवढी दिव्य आहे की अनंत कोटी देव आहेत, त्या देवाच्या भक्तीला लागणं म्हणजेच आपली प्रगती नव्हे, तर काय आहे, आपली थोडी पायरी वरती जाण्याची. रूपाजी म्हणतात जीवाची उन्नती व्हावी, अधोगती होऊ नये. रूपाजी म्हणतात काही ठिकाणी भगवंताच्या भक्तीला नाही लागला तरी चालेल, जीव करून त्याची उन्नती व्हावी. आता उन्नती कशी होते? 7 ग्रहलोक खाली आहेत, 7 वरती आहेत. खालची ग्रहलोकाला जाण्याची प्रवृत्ती चांगली आहे का वरती चांगली आहे? मी वेदांच्या प्रभूजीला प्रश्न विचारला की प्रभूजी, मला हा प्रश्न पडला होता की प्रभूजी, अनेक ग्रहलोक आहेत, जशी आज पृथ्वी तलावरती भक्ती करून आपण भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तसे अन्य ग्रहावरती आहे का? तर प्रभूजी म्हणले आहे. तरी सुद्धा ही पृथ्वी महान आहे, कारण ह्या पृथ्वीवरती भगवंताने ज्या वेळा लीला केल्या आणि ही लीला भगवंताने केलेल्या एखादा जीवात्मा ऐकतो किंवा श्रवण करतो किंवा वाचतो, तो जीवात्माला डायरेक्ट भगवंताच्या धामाचं तिकीट मिळतो. वरती स्वर्ग किंवा असं जे काय आहे ते मिळत नाही. स्वर्गात सुद्धा भक्ती आहे, स्वर्गात सुद्धा जीवात्मा प्रभूजी म्हणतात की भगवत धामात जातात. मग स्वर्गात प्रभूजी म्हणतात की उन्नती व्हायला पाहिजे, अधोगती होऊ नये. अधोगती 2 प्रकारची आहे. अधोगतीमध्ये भक्तीतून बदल होणं, भक्तीतून बदल म्हणजे अधोगतीच आहे. अधोगती झाले की काय होईल? नरकापर्यंत जाईल जास्तीत जास्त. परत काय होईल? त्याचं उन्नती होत पृथ्वीवरती. म्हणून त्याची उन्नती व्हावी की जेणेकरून जीव
भगवंताच्या धामापर्यंत पोहोचल तर उन्नती इतर ग्रहावरती होण्यापेक्षा चारण लोक, सिद्ध लोक, तपोलोक, महरलोक जे काही लोक आहेत तिथं जाऊन भगवंताची सेवा अनेक प्रकारे घडते. परंतु ह्या पृथ्वीवरतून वरून काय होतं, त्या पृथ्वीवरती भगवंताचा भक्त जर भक्ती करतो त्यावेळेला तो भगवत धामात थेट डायरेक्ट जातो. एवढी पृथ्वी महान आहे. ही भूमी आहे ती इतकी महान आहे. पण ही भूमी काय करते, जे अन्यत्र जीव आहे हे जीव काय करतात, हा तुकडा माझा, हा हिस्सा माझा. भूमिदेवी हसतात आणि म्हणतात की किती योग महाराजे होऊन गेले की माझ्या एका तुकड्यावरती नाव सांगू, परंतु कुणीही काय लिहिलं नाही. मी म्हणलं ना की तिथं काय आलं, पदन आलं. माझं म्हणलं ना की तिथं पदन आलं. पतनाची कारण, पतनाला जास्त वेळ लागत नाही, परंतु माझे भगवंत, आमचे भगवंत, मी दास असं म्हणलं. मी आणि माझे यामध्ये फरक केला. माझे भगवंत आहेत, माझे विश्व म्हणून चालत नाही. पूर्वीची लोक वाटी जरी असतील त्याच्यावर नाव लिहायचे, अमुक वाटी माझी, नाही का, अमुक नाव, पूर्ण नाव, तांब्यावरती नाव, अजून सुद्धा लिहितात, परंतु आता कमी आलाय. माझं, मी आणि माझं. म्हणून सन्मुख आणि विमुख, विमुख होणं आणि सन्मुख होणं यामध्ये मोठा फरक आहे की मी आणि माझं. सन्मुख ज्यावेळेला जीव होतो त्यावेळेला भगवंत त्याच्यावर अतीव प्रसन्न होतात. विमुख असो सन्मुख असो, भगवंत काय करतात, प्रत्येकाला सर्व दृष्टीने पाहतात. परंतु आता दोन मुलं आहेत आणि एक मूल आई वडिलांचं ऐकत, एक मूल ऐकत नाही. आई वडिलांना प्रिय कोणतं, जे त्यांचं ऐकतो तोच प्रिय आहे, बरोबर ना. तसं भगवंताचा जो ऐकतो तो भगवंताला प्रिय आहे. एक कथा आपण घेऊ. वृंदावनातल्या एका आचार्याने सांगितली कथा, म्हणजे आपल्या इस्कॉन मध्ये नव्हे, बाहेरच्या आहेत तरी पण वृंदावनात आहे. एक गुरु आपल्या शिष्याला बसून कथा सांगतात रोज, आणि ठाकुरीचं वर्णन चालू असतं आणि सर्वजण भक्त असतात. आणि एक गायीची सेवा करणारा भोळा भोदू म्हणून एक व्यक्ती असतो. तो इतका भोळा असतो की त्याला भोलाच म्हणतात सर्वजण. आणि त्याच्या भोळेपणाकडे पाहून गुरुदेव त्याच्यावर अति प्रसन्न असतात. कारण जे सरळ मार्गी लोक असतात ना ते कधी खोटं बोलत नाही, त्यामुळे हा एकदम सरळ होतो. माझी कथा चालली होती आणि गुरुदेव काय करायचे, भगवंताचं वर्णन करत होते की श्याम सुंदर कसं आहे, कुरळे केस आहे, कमळाच्या पाकळीसारखे डोळे आहेत, मंद मंद मुस्कान आहे, कानामध्ये कर्णकुंडल आहे, कटीवरती निघला आहे, वा पिवळं वस्त्र परिधान केले भगवंताने, कमरेला बासुरी आहे, मोरपंख आहे. असं करत करत असं इतकं सुंदर वर्णन करतात आणि हा भूमितीला ऐकत असतो. आणि ते सांगतात की वृंदावनामध्ये रोज कृष्ण गायी चालायला येतात भांडीवनामध्ये. परंतु तो ऐकतो ना, तो काय त्याचा विचार काय असतो की ही कथा गुरुदेव सांगतात की 2-3 हजार वर्षापूर्वी घडलेली आहे. परंतु काय की तो असा विचार काय करतो की आता सुद्धा हे कथा, म्हणजे आता सुद्धा हे लीला सुरू आहे भगवंताची, असा त्याच्या मनामध्ये विचार आहे. हा विचार काय करतो की रोज कृष्ण येतात भांडीवनामध्ये असं गुरुदेव म्हणतात, सांगतात. परंतु मी पण भांडीवनामध्ये गाई चारायला जातो, मला कधी भेटले नाही, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. मी किती अहोभाग्य आहे किंवा किती मी पतित आहे की मला एकदा सुद्धा ठाकूरजी भेटले नाही, एकदा सुद्धा भेटले नाही. असो
मग दुसऱ्या दिवशी गाई चारायला जातो, त्या उद्देशाने जातो की गाई घेऊन जातो, परंतु त्याचं लक्ष कुठं असतं, केंद्रित असतं की कृष्ण कुठे दिसते. गाई घेऊन आले रोज. आता गुरुदेव सांगतात म्हणल्यावर सत्य आहे. गुरुदेव काय म्हणतात की रोज मंदिरात कृष्ण गाई चारायला येतात. मग ह्याचं काय आहे की मला कधी दिसतील, त्याचं गाईवर पण लक्ष नाही, प्रसाद खाण्यावर पण लक्ष नाही. 3 दिवस व्याकुलता, इतका भोळा असतो. 3 दिवस अशी त्याची व्याकुलता असते की पाण्यात डोळ्यात अश्रू येतात, कधी ठाकूरजी दिसतील असं एका भाव असतो. मग भगवंताने जाणलं, भगवंताने काय ना आपल्याला दर्शन द्यायचं अशी त्याची इच्छा झाली. अगदी शेकडो गायीचे एक झुंड आला आणि त्यामध्ये मध्ये कृष्णाने बासुरी वाजवत येत आहे असं त्याला दृश्य दिसलं. दृश्य दिसल्यानंतर अतिव प्रसन्न झाला की स्वतःला विसरून गेला आणि पळत पळत गेला आणि बघतो तर खरंच कृष्ण आहे. धुळीनं माखलेले कृष्ण, जसं गुरुदेवनं वर्णन केलंय सेम तसंच भगवान कृष्ण. गेल्यानंतर मिठी मारली आणि इतका आनंद झाला आणि प्रश्न केला की मी रोज येतो, गुरुदेव सांगतात रोज तुम्ही इथे येता, रोज तुमचे लीला असतात, रोज तुम्ही गाई चारायला येता, पण मला एकदाच पण दिसला नाही. मी किती पापी असेल, मी किती अधम असेल. मग हा गुरुदेवने सांगितलेली कथाच्या प्रमाणात तो सांगायला लागलाय. कृष्ण म्हणले बाबा बास, तर मला भूक लागली, काय देतोच नाही खायला. हो चला चला. एका झाडाखाली बसलाय भगवंत, शिदोरी आणलेली कृष्णाला चाल. भगवंत म्हणतात काय नाही, एवढ्याला भागणार नाही, उद्यापासून मला जास्त पाहिजे. हा काय करतो, कुणाला सांगत नाही, कारण ही गुपित नाहीच. गुरुदेव म्हणतात रोज येतात म्हणलं त्यात नवल नाही. कृष्ण येतात, सर्वांना भेटत असतील, मलाच भेटलंय, माझं दुर्भाग्य आहे असं त्याचा ग्रह आहे. काय झालं, दुसऱ्या दिवशी हा जास्त जेवण घेतो, प्रसाद घेतो. दुसरे भक्त बघतात की प्रसाद जास्त घेतलेला, काय बोलत नाही, खात असेल. दुसरा दिवस झाला, तिसरा झाला, चौथा झाला. मग गुरुना भक्त तक्रार करतात की हा बोला इतकं जेवण घेऊन, एवढा प्रसाद घेऊन कुठं जातोय, कुणासाठी जातोय. मग गुरुदेव त्याला बोलवतात आणि म्हणतात बोला इकडे, तू एवढं जे प्रसाद, एवढं जेवण घेऊन जातोस, कुणासाठी घेऊन जातोयस. तर तो सरळ मनाचा आहे. सरळ मनाचे लोक कधी खोटं बोलत नाही असं कथेमध्ये आहे बघा. तो म्हणतो की गुरुदेव तुम्ही सांगितल्याप्रमाणे कृष्ण मला भेटले, मला ठाकूरजी भेटले आणि त्यांनी सांगितले की रोज जास्त आनंद खायला. गुरुदेव म्हणाले अरे एखादा दुसरा मुलगा असेल, पेटा वगैरे लावला असेल, मोर पण तुला असं कटिवलं असेल, तुला काहीतरी उल्लू केलं असेल, कारण तो बोलाय नाही. गुरुदेव काय की गुरुदेव तसं नाही, प्रत्यक्ष कृष्ण आहे, प्रत्यक्ष कृष्ण, प्रत्यक्ष ठाकूरजी मला भेटलेत. गुरुजी म्हणला ठीक आहे. त्याला असं वाटलं असं काय, तो काय कर, त्याला एक आपल्या आश्रमात घेऊन ये. काय कर, त्याला एक वेळा आपल्या आश्रमात घेऊन ये. हा म्हणा ठीक आहे. मग असंच एकदा दुसऱ्या दिवशी कृष्ण बसले की जेवायला, गाई चारत, गाई बसल्या, कृष्ण वासुरी वाजवतात आणि जेवता जेवता आयाने प्रश्न केला की ठाकूरजी माझ्या गुरुनी तुम्हाला बोलवले असं राहा. कृष्ण म्हणतात बघ आपल्या दोघांमधल्याच ही आदान प्रदान आहे, मी दुसऱ्या कोणालाही भेटणार नाही, त्यामुळे तू हा आग्रह करू नकोस. जेवता जेवता कृष्ण नाही नाही तुम्हाला यावंच लागल. का तर माझ्या गुरुच्या शब्दामुळे, गुरुच्या वाणीमुळे तुम्ही मला भेटला. तुम्ही कसं वर्णन, कसं केले वर्णन, जसं तसं आहे म्हणून मी तुम्हाला ओळखू शकतो. तर गुरुंच्यासाठी माझ्या तुम्हाला यावं लागलं. कृष्ण म्हणाले मला ते सोडून सांग दुसरं काही. तर तसं असेल मग त्याने काय केलं, पत्राळी उचलली, हे गुरुचे आहे तुम्हाला मिळणार नाही. प्रसाद हा गुरुनी बनवलाय तुम्हाला मिळणार नाही. सगळं गुरुच आहे, तुम्हाला यातलं काही मिळणार नाही, कारण गुरुकडे तुम्ही येत नाही ना. कृष्ण म्हणले
तरी सुद्धा नाही. बराचसा वाद झाला. मग हा काय केला, हा इथे शिदोरी बांधली, पाठीवर टाकली, चालला. अरे बोला, अरे तू थांब थांब, कृष्ण म्हणतात, ठाकूरजी म्हणतात, अरे थांब थांब, नाही तुम्ही येत नसला तर मला तुमची माझी कट्टी. इतका भोळा होता. कथा काय सांगितल्या का नाही की काही वेळा आपला विश्वास बसत, परंतु पूर्वीचे दिवस वेगळं होतं. पूर्वी या पृथ्वी तलावरती देवी देवता यायच्या, नारद मुनीचा संचार असायचा. आता नाही. मोबाईल असो कानाला, आहे करणार पण म्हणतो मी कोल्हापूर आहे, सत्य काय राहिले. हे एवढा दुष्परिणाम. मग बोलून चाललाय. मग कृष्ण काय करतात, आता हा ऐकत नाही म्हणजे पळत पळत जातात, त्याच्या पाठीवरती उडी मारून बसतात. जसं लहान मुलं आपण असा हात घेतो, अशी पायाची मिठी असते तशी, बाबा चल तुझ्या बरोबर जाऊ. असं मी कथेत 4 वेळा कथा ऐकते. तर मग कृष्ण काय करतात, त्यांच्या गायी आपल्या गायी बासुरी वाजवत वाजवत हे सगळे चालले आणि मोठ्या अशा मोकळ्या जागेला ती त्यांचं मठ असतो. गुरुदेव भक्त काय सांगतात की गुरुदेव एवढ्या गायी कुठून येतात पहा, आणि आपल्या भोलानं गायीच्या मध्ये कुणाचं पाटील घेऊन यायला लागले, धुळा उडायला लागलेला आहे. मग बघतात तर तोपर्यंत जवळ जवळ असं येत असतं ते एक मोरपंख घातलेला व्यक्ती, जसं वर्णन आहे तसं त्या भोलाच्या पाठीवर बसून यायला लागला. मग गुरुदेव अगदी जवळ येतात, बघतात तर साक्षात कृष्ण गुरुदेव तिथंच मूर्छित पडतात. मग गुरुला भोला उठवतो. कृष्ण खाली उभं राहतात. गुरुदेव उठा, गुरुदेव उठा. गुरुदेव ज्याला उठतात ना तेव्हा गुरुदेव पहिल्यांदा नमस्कार भोला लागतात. कारण त्याच्यामुळं ठाकूरजी लल्ला आपल्या दारात आले किंवा कुटीमध्ये आले, आश्रमात आले, आणि मग परत भगवंताला नमस्कार करून ढसाढसा रडतात. असंच आहे की प्रभुपादजी म्हणतात की एखाद्या जीवात्म्याला कृष्णाजवळ आणणे किंवा एखाद्या जीवात्म्याला भक्ती सेवेला आणणे, सत्संगात आणणे यासारखं दान नाही. आपण त्या पूर्ण मुद्द्यावर येऊ. म्हणून तुम्ही अनेक जीवात्म्याला घेऊन आला किंवा अनेक भक्तांना घेऊन आला, याची गणना होत नाही. सत्संग हे परम औषध आहे. सत्संग एक सत्संग भगवत म्हणतात माझ्याकडे माझी सेवाचा कधी अंत होत नाही. माझ्याकडे सेवेचा अंतच नव्हे तर माझ्याकडे जर पाहिलं बघितलं तरी सुद्धा तो जीवात्मा सुरक्षित आहे. इतकी भगवंताची भक्ती महान. म्हणून या जगामध्ये ज्या भगवंताच्या शक्त्या कार्य करतात त्या ब्रह्मांडासाठी लाभदायकच असतात. कधी कधी भगवंत शत्रूमध्ये भांडण पण लावतात. म्हणून भगवंत काय म्हणतात, भांडण लावणारा पण मीच आहे, भांडण सोडवणारा पण मीच आहे, आणि त्याला पूर्ण मारणारा पण मीच आहे. कारण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार हा खेळ असतो. आपल्याला आपली कर्मे जर पूर्ण धुवून टाकायची असतील तर भगवंताच्याच नादी लागले पाहिजे, अन्यथा दुसरा कोणता उपाय नाही. म्हणून त्या कथेवरून आपण काय शिकतो की कृष्ण कोणाला मिळतात, कृष्ण मिळतात कोठे, तर भक्तांच्याच सानिध्यात कृष्णाची प्राप्ती आहे. अन्य कुठे कृष्णाला शोधायची गरज नाही आणि शोधू पण नाही. भगवान श्रीकृष्ण जीवासाठी काही करायला तयार आहेत. ते जीवात्मा मोडत आहेत. ते परम जे ते भगवान श्रीकृष्ण परम आहेत, म्हणजे परमात्म्याला सुद्धा अंश रूपात त्यांनी प्रकट केलं. आपल्या हृदयामध्ये कोण आहे, आता भक्त भगवंताला धारण करतोय वेगळ्या पद्धतीने, परंतु आपल्या हृदयामध्ये शिरोधक साहेब विष्णू आहे. जे विष्णू काय करतात, जीवाची परीक्षण करतात. जीव काय करतो, म्हणून म्हणजे एका डाळीवरती 2 पक्ष असतात. एक फळी चाकतो आणि दुसरा निरीक्षण करतो. अल्पशी सेवा सुद्धा आपल्याला ह्या भवसागरातून वाचवते. अल्पची सेवा सुद्धा. म्हणून सांगितले की अशा प्रकारे आपण जर भगवत सेवा जर प्रेमाने केली तर
ही सेवा काय करते? भगवंताच्या धामात नेते. कारण उन्नती प्रत्येक घरावरती जाण्याची उन्नतीपेक्षाही डायरेक्ट तिकीट आहे. आता एका स्कंदामध्ये सांगितले प्रभुपादांनी की जीवाला जर इच्छा झाली भगवत धामात जाता जाता की स्वर्ग बघायची, तर काय होतं? आपल्याला दाखवलं जातं. भगवंताच्या दूताला कोणी अडवू शकत नाही. जीव सगळ्या इच्छातून ज्यावेळेला जातो तेव्हा अग्नीच्या घरात जातो, कारण अग्नीच्या घरातूनच आपल्याला पवित्र होऊन जावं लागतं. तरी सुद्धा एवढं पवित्र होऊन सुद्धा आपण समजा भक्त आहे, अजून भक्त नाही पण आहे असं धरून आणि अजून भक्त अनन्य भक्त आहे, परंतु जीव किती जरी भक्त असेल तर अग्नीच्या घरातूनच त्याला जावं लागतं. त्या प्रभुपादाने एका स्कंदामध्ये, मला स्कंद तो पाठ नाही म्हणजे आठवण येत नाही, जीव ज्या वेळेला बाहेर पडतो भगवत धामात जाण्यासाठी आणि जीवाला इच्छा असेल अमुक ग्रह बघण्याची, तर जीवाला त्याची पूर्तता केली जाते. तर आता प्रवचनचं 75 प्रवचन झालेलं आहे, बरोबर आहे. मला टायमिंग दिले 1 तासात, आपण याने 15-20 मिनिटं घेऊया, चालते मग? ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांना तुलसीपत्र वाहतात. तुलसीपत्र म्हणून पत्रम पुष्पम फलम तोय, भगवंताने एक तुलसीमध्ये श्लोक आहे. हा श्लोक जो भगवंताने सांगितला गेलेला आहे त्यामध्ये तुलसी पत्र याला निर्देश करतो. तुलसी पत्र भगवंताला तुलसी व्हायची, तर त्यांच्या आरती तुलसीच्या काष्टाने सुद्धा केली जाते. आपण केली आहे असं म्हणते ह्याच्यामध्ये, त्याला कापूस लिंबू काय दिसतात. तर तुलसी काष्ट इतकी महत्वाचं आहे की वृंदावनामध्ये तुलसी काष्ट आरती करण्यासाठी रचून ठेवलेले होते आणि त्यात एक उंदीर खेळत होता. तो उंदीर खेळत नाचता नाचता एक काटकी उडून ती विग्रहाच्या चरणावर पडली. विष्णूंचं मंदिर असतं. त्याचा भगवंताने स्वीकार कसा केला? किती तुलसी महान आहे. तोच उंदीर त्याचं आयुष्य संपल्यानंतर भगवंतांच्या लीलेमध्ये भगवंतांची सखी झाली. भगवंतांची सखी झाली. भगवंतांची सखी होण्यासाठी काय भगवंत काय करतात की इतकी महानता भगवंतांची आहे की त्यांना जर प्रेमानं जर एखादी वस्तू वाहिली अर्पण केली तर त्याचा किती स्वीकार करतात. तुलसी म्हणून आपण तर मनुष्य योनीमध्ये आहे. उंदराचं जर असं झालं असेल तर आपण भगवंतांना ते दीपदान करतो, परंतु त्यामध्ये काय उंदराचा भाव काही नव्हता. त्याचा भाव काय होता? फक्त खेळ. पण आपण ज्यावेळा भगवंतांना वाहतो त्यावेळा आपली लिस्ट एवढी असते काय, लिस्ट संपत नाही तोपर्यंत आपण सखी होणार नाही. लिस्ट मनात असते, माझं हे हो, माझं ती हो, माझं हे काम हो, मला हे निदान म्हणतो तर मला सुरक्षित न्या, मला सुरक्षित आणा, हे सुद्धा म्हणलं नाही पाहिजे. त्याला निस्वार्थ. म्हणून भगवंताला जे काही आपण देतो पत्र पुष्पम फलम तोय, त्या माग आपला उद्देश काही नसायला पाहिजे. एकच उद्देश पाहिजे की त्यांना प्रसन्न करायचं. म्हटलं पाहिजे भक्ताने की माझ्यावर भगवंत कसे प्रसन्न होतील, मी भगवंतांना कशा प्रकारे प्रसन्न करू, हाच भाव पाहिजे. जसं असा अनेक वृंदावनातल्या कथा आहेत. आपले विचार आहेत तसं आपलं आचार असतात.
तर 61वा श्लोक आपण पाहिला, 62वा श्लोक आहे. क्रिया कलोपरिदमेव योगेन श्रद्धन्विता साधु यजन्ति सिद्धे भूतेन्द्रियांतकरणोपलक्षित वेदेश तंत्रे च तव एव कोविना. हे भगवन, तुमच्या विश्वामध्ये 5 महाभूते, इंद्रिय, मन, बुद्धी आणि अहंकार, जो भौतिक असतो, आणि अखिलाचा मार्गदर्शन तथा तुमचा आंशिक विस्तार असणारा परमात्मा, या सर्वांचा समावेश आहे. भक्ता व्यतिरिक्त कर्मयोगी आणि ज्ञानयोगी हे अन्य योगीजन आपल्या विशिष्ट स्थितीत अनुसरून विशिष्ट कार्य करीत तुमची उपासना करतात. वेद आणि वेदांना अनुसरून असणारी पुरवणी शास्त्रवेद दोघांमध्ये तसेच अन्यत्र सर्व ठिकाणी सांगण्यात असे आले आहे की एकमेव तुम्हीच पूजनीय आहात. सर्व वेद वेदांचे निष्णात असे बोलत आहे. भक्तांना ज्या रूपाची सदैव ओढ असते तेच रूप मी पाहू इच्छितो, असे भगवान शिवानी पूर्वीच्या श्लोकामध्ये सांगितले आहे. कारण रुद्रगीत भगवंताने जे गायलेले आहे ते आपण त्याच्यातला श्लोक घेतलेला आहे. पूर्वीच्या भगवंतांची ब्रह्मदेवानी इतर देवांच्यासह अनेक इतर रूपे या भौतिक जगामध्ये प्रकट झालेली आहेत आणि ह्याविषयी लोक या रूपाची उपासना करतात. भगवंताच्या भागवताच्या 2ऱ्या स्कंदातील 3ऱ्या अध्यायामध्ये असे म्हटले आहे की भौतिक लाभाची कामना असणाऱ्या लोकांनी भौतिक देवतांची उपासना केली तरी त्याच अध्यायातील या विशिष्ट चर्चेचा निष्कर्ष म्हणून भागवत सांगते की भक्त, मोक्षकाम असणारे ज्ञानी आणि सर्वकाम म्हणून ओळखले जाणारे सकाम कर्मी या सर्वांना पुरुषोत्तम भगवान विष्णूंची उपासना करावी. वर सांगितल्याप्रमाणे अगदी यज्ञ करताना मनुष्याने सदैव ध्यानात ठेवले पाहिजे की विभिन्न देव म्हणजे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. वास्तविकपणे भगवान श्री विष्णू किंवा यज्ञेश्वर हेच आराध्य भगवंत आहेत. म्हणून वैदिक आणि तांत्रिक यज्ञामध्ये जरी निरनिराळ्या देवतांची उपासना सांगण्यात आली किंवा करण्यात येत असली तरी भगवान विष्णू या यज्ञांची वास्तविक देह आहे. म्हणून भगवद्गीता सुद्धा 9:23 मध्ये हेच सांगते. वास्तविक उपासना प्रभुपादांची भक्त शिष्य सांगतात की कर्मयोगी आणि ज्ञानयोगी हे अन्य योगी जण विशिष्ट स्थितीस अनुसरून तुमची उपासना करतात. कर्मयोगी आणि ज्ञानयोगी हे दोन्ही योग चांगले आहेत का वाईट आहेत? कर्मयोगी आणि ज्ञानयोगी. कोण सांगते? कर्मामध्ये 2 भाग पडते, सकाम कर्म, निष्काम कर्म. कर्मयोगी आणि ज्ञानयोगी. आता भगवान सांगतात कर्मे मला अर्पण करून करण्याच्या बुद्धी जर केली तरच ती शुद्ध होतात. ज्ञान माझ्याविषयी जर ज्ञान घेतलं तरच तुम्हाला माझी भक्ती प्राप्त होते. कर्मयोगी आणि ज्ञानयोगी वास्तविक हे भक्ती योगाच्या खालची पायरी. मग हे कर्मयोगी आणि ज्ञानयोगी विशिष्ट उपासना करतात. कुणाची? इतर देवतांची. वेद सांगतात दोघांमधला फरक. अन्य ठिकाणी काय सांगितलंय की एकमेव तुम्हीच पूजनीय आहात आणि जे तुम्हाला कर्म अर्पण करतो तेच कर्म तुम्ही शुद्ध करता करू शकता. मगाचा विषय हा. कर्मे जर शुद्ध झाली तरच भगवंताच्या भक्तीला जीव लागतो. कर्मे जर अशुद्ध असेल तर जीवाला भगवंताकडे जाण्यास येत नाही. कर्म शुद्ध व्हायला पाहिजे आणि ज्ञान मिळालं पाहिजे. ज्ञान मिळाल्यानंतर भगवंताची भक्ती आणि भक्तीनंतर भगवंतावर प्रेम. म्हणून वृंदावनामध्ये जे गोपींचं भाव किंवा गोपींचं प्रेम आहे ते कसलं आहे? माधुरी रस. माधुरी रस, ज्या रसाच्या शिवाय आपल्याला भगवंतांची जी भक्तिलता आहे भगवंताची जी प्रेम आहे ती वाढवू शकत नाही. म्हणून शिवजी सांगतायत की अनेक उपासक देवी देवतांचे आहेत. भगवंताचा उपासक देवी देवतांचे इतर भौतिक जगतामध्ये प्रकट झालेले रूपे
ही इतर रूपांची ते उपासना करतात. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये असं सांगितले की अनेक भौतिक कामना असणाऱ्या लोकांनी विविध देवतांची उपासना करावी. ज्यांना अनेक कामना आहेत, शिवजी काय करतात, जे त्यांच्या नादी लागलेले जीव आहेत ते काय करतात, त्यांच्यानंतर लक्ष्मीला पाठवतात. लक्ष्मी अनेक त्यांचं जे काय ठराविक कार्य आहे, 3 वर्ष असो 1 वर्ष असो काय असो ते करून घेते आणि लक्ष्मी नंतर हरीकडे पाठवते नारायणाच्या. नारायण काय करतात, जे वैकुंठ आहे, ज्याला नारायणाची उपासना करायची ते नारायणच्या, ज्या भगवान श्रीकृष्णाची उपासना करायची नारायण काय करतात, आपल्या वरती जी मूळ तत्व आहे कृष्ण आहे त्या कृष्णाकडे राधाराणीकडे पाठवतात. राधाराणी काय करते, भगवान श्रीकृष्णाकडे त्यांना पाठवते. हे असं स्टेप आहे. त्या स्टेप तशा सोप्या नाहीत. जी पार्वती आहे, पार्वतीचा जो अंश, पार्वती कुणाचा अंश आहे, अंश आहे. आणि महालक्ष्मी राधाराणीचाच अंश आहे. महालक्ष्मीची उपासना आता बघा, माहित नाही काय की आम्हाला किती जन्मात असेल किंवा काय असेल, महालक्ष्मीला आम्हाला नारायणाच्याकडे पाठवलं, कृष्णाकडे पाठवलं. आता येणारे भक्त ज्यावेळेला मंदिरात प्रवेश करतात लक्ष्मीच्या, त्यावेळेला तिथे नारायणाची सेवा बघून आणि कृष्णाची सेवा बघून अति प्रसन्न होतात. त्यावेळेला सांगतात की हे तुमची कृपा राधाराणीचीच आहे, राधाराणीने तुम्हाला भगवंताकडे पाठवले. आपण काय केलं पाहिजे की कर्मे शुद्ध ठेवली पाहिजे, कर्मे शुद्ध झाली पाहिजे. हे होण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची लिस्ट घेऊन भगवंताकडे जाता कामा नाही. भगवंताकडे लिस्ट न घालून म्हणजे काय की आपली इच्छा आपल्याला जर मारायची असेल तर तुम्हाला माहित आहे, प्रसाद, हरिनाम, भक्तांची सेवा, मनामध्ये हृदयामध्ये वृंदावन प्रकट होण्यासाठी काय केलं पाहिजे, भगवंताच्या भक्तांची सेवा केली. वैष्णव सेवा एक श्लोक आहे, आचार्य वैष्णव सेवा काय श्लोक आहे, मला पाठ नाही. तर वैष्णव सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. वैष्णव सेवेने काय होतं, भगवंत प्रसन्न होताना, भगवंत प्रसन्न झाले की आपल्या हृदयामध्ये वृंदावन प्रकट झाले की राधा कृष्ण स्वयं येतात आणि काय करतात, मग आपण उच्च स्तरावर असतो. अशा प्रकारे श्लोक आहे. हा जो श्लोक आहे ना 61वा आणि 62वा, जर तुम्ही स्वतःवर जर 3 वेळा जर वाचला तर त्यातलं मर्म समजेल. आपण त्यात थोडी कथा घेतो, इकडचं घेतो तिकडचं होतो, त्यामुळे याच्यावरती आपण जास्त बोलू शकत नाही. की ब्रह्मचारी वगैरे चांगल्या पद्धतीने सांगतात. शिवजीने काय सांगितलं रुद्र गीतामध्ये, याच्यामध्ये सुंदर आहे.